चर्चेचा टप्पा चालू आहे. विरोधकांकडून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. या संदर्भात काय सांगाल? आता आपण काही गोष्टी सांगितल्या या ठिकाणी. विरोधकांना आता विकासावर बोलायला त्या ठिकाणी कोणती जागा शिल्लक नाही आणि सगळ्या ठिकाणाहून त्यांना नाकारलं चाललं आहे. त्यामुळं वैफल्यग्रस्त होऊन त्या ठिकाणी माझ्यावरती व्यक्तिगत टीका करतात. आम्ही आत्तापर्यंत निवडणुकीमध्ये एकदाही माननीय बबनदादा शिंदे साहेबांचा आदर राखून कधीही दादांवरती टीका करत नाही. माझ्या समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार हा रणजित भैया शिंदे आहेत. मी त्यांच्यावरतीच त्यांच्या कर्तृत्वावरती आणि त्यांच्या पुढच्या विजनवरती प्रश्न विचारतो. मी माझ्या भाषणामध्ये 20% पण 10% पण कमी त्या ठिकाणी टीका टिप्पणी करतो आणि मी माझं विजन मांडतो. मी लोकांना काय करायचं आहे ते सांगतो, मी काय केलं आहे ते सांगतो आणि यावरती मतदान करतो आहे. परंतु हे अखेरीच्या टप्प्याला आल्यामुळं काही लोकांना त्यांनी ठिकाणी बोलण्यासाठी पॅकेज दिलेत आणि ते पॅकेजवरती माझ्यावरती आरोप करत आहेत. आपल्याच नावाचे काही उमेदवारी उभे केले आहेत, या संदर्भात आता ऐकण्यात आलं. काय नेमकं? माझ्यासारखे अजून 3 अभिजित पाटील त्या ठिकाणी आणून उभा केलेत. याचा अर्थ असा आहे की ते मनातून घाबरलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी इंग्रज नीती डिवायडेशन रूल हा त्या ठिकाणी वापरत आहेत. ते स्वतः महाविकास आघाडी महायुतीमध्ये असताना त्यांनी महायुती सोडली, अपक्ष उभा राहिले, महायुतीचा एक उमेदवार उभा केला. काल त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी शिवाजी सावंत सरांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांच्या आमदारांच्या मुलाला पाठिंबा दिला. मग मला सांगा, एका बाजूची परिस्थिती जर त्या ठिकाणी महायुतीचे 2 उमेदवार उभा आहेत आणि मग असे अभिजित पाटील नावाचे उमेदवार उभा करून डिवायडेशन रूल हा 2014 साली पण कल्याणराव काळेसाहेब आणि बबनदादा शिंदेसाहेब उभारल्यावर असाच त्या ठिकाणी शिवाजी सावंत सर उभा राहिले आणि त्यावेळेस देखील साठे उभा राहिले आणि त्यावेळेस बबनदादा शिंदे साहेबांचा पराजय होऊन या कल्याणराव काळेसाहेब जिंकून येतील अशी परिस्थिती असताना ह्या डिवायडेशनमध्येच त्या ठिकाणी हा डिवायडेशन रूल आता सगळ्या मतदाराला माहिती आहे आणि मतदार आता ह्या गोष्टीला झुगारणार नाही आणि हे उद्याचं मतदान शरदचंद्र पवार साहेबांना करतील. तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच त्या ठिकाणी मतदान करतील, नाव वाचणारच नाहीत. कारखाना बंद पाडणार का चालू देणार नाही असंही काय वक्तव्य? काही लोक त्यांच्यातली अशी वक्तव्य करतायत की 3500 रुपये भाव दिला आहे, आता तो कारखाना चालणार बंदच पडणार आहे, त्यामुळं 3500 देण्याचा प्रश्न नाही. म्हणजे त्यांच्या भावना अशा आहेत की विठ्ठल कारखाना बंद पडावा आणि त्यांच्या कारखान्याला ऊस मिळावा. हे बोलणं खऱ्या अर्थानं निंदनीय आहे. विठ्ठल कारखान्यावरती असणारा 30,000 सभासद असेल, त्याचबरोबर माझे कर्मचारी असतील, हे गाव ह्या आजूबाजूची लोकं अवलंबून असतील, या सगळ्यांच्या अनाथ माती कालवण्याचं काम ह्यांच्या मनात आहे. हे त्यांच्या होटावर आले आणि याला आता पंढरपूर तालुका भीक घालणार नाही. पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे असं जाणवलं. नेमकं काय प्रकार आहे? पहिलं एक आपल्याला माहिती आहे, हे पहिलं सरकार त्या ठिकाणी फुटत असताना 50 खोके हा एक ट्रेंड आला होता. आता मला असं वाटतं की ह्यांना 100 खोके वगैरे मिळालेत का काय, की साधारण एक ना एक घरापर्यंत सगळ्याला त्या ठिकाणी आळीपाळीनं पोचवून, परंतु मतदार राजा हा आता विकला जात नाही. लोकसभेच्या निवडणुकीत देखील बघितलं आहे, मतदार राजा आता हे नेते मंडळीला विकत घेतील पण मतदाराला विकत घेतील आणि मतदार विकला जाईल अशी परिस्थिती नाही. मतदार हा पवारसाहेबांच्या पाठीशी आहे आणि उद्या पवारसाहेबांनाच मतदान करेल. त्यांच्या पैशाच्या धनशक्तीविरुद्ध पवारसाहेबांची पुण्याई आम्हाला कामी येईल. शेवटचा प्रश्न, आता आपण वेगवेगळ्या भागात आपला प्रचार जवळजवळ बऱ्यापैकी झालेला आहे, लोकांशी आपला संपर्क झाला आहे, काय भावना आहेत लोकांच्या? लोकांमध्ये शरदचंद्र पवार साहेब वयाच्या 84 वर्षी त्या ठिकाणी लढा देत आहेत आणि त्यांच्या लढ्याला साथ द्यायची ही भावना त्या ठिकाणी लोकांमध्ये असल्यामुळं आज समोर उमेदवार कोण आहे याचा मला तर काही फरक पडत नाही. कारण गावगावी गेल्यावर पवारसाहेब आणि रामकृष्ण हरीन वाजवा तुतारी ह्या घोषणा त्या ठिकाणी ऐकायला मिळतात आणि मोठ्या उत्साहात तरुण त्या ठिकाणी आमच्यासोबत येत आहेत. त्यातले वडीलधारी ज्येष्ठ मायमाऊली त्या ठिकाणी जुटत आहेत आणि इतका उत्साह आहे की मतदारसंघाचा उद्याचा 23 तारखेचा निकाल अचंबित करण्यासारखा असेल. पवारसाहेबांची सभा कधी आली? 12 तारखेला अमोल कोल्हे साहेबांची करकमला सभा आहे, 14 तारखेला खासदार साहेबांची सभा आहे आणि 17 तारखेला दुपारी 2 वाजता टेंभुर्णी येथे माननीय देशाचे नेते पवारसाहेबांची सभा आहे.